नमस्कार मित्रांनो, दिवसभरात आपल्याला खूप काही करायचं असतं. आपल्याला स्टडी करायचा असतो, रीडिंग करायची असते, एक्सरसाइज करायची असते, वॉकला जायचं असतं, आपल्याला मित्रांसोबत जायचं असतं, आपल्याला इंस्टाग्राम बघायचं असतं, आपल्याला सोशल मीडियावर स्क्रोल करायचं असतं. म्हणजे खूप जास्त गोष्टी करायच्या असतात आणि या गोष्टींमध्ये आपला टाईम मॅनेज होत नाही. टाईम मॅनेजमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो आपल्याला. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी अशा 2 टाईम मॅनेजमेंट टेक्निक सांगणार आहे, ज्या यूज करून तुम्ही फक्त तुमचा टाईमच मॅनेज नाही करणार, पण त्यासोबत तुमचा फोकसही वाढेल, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. कारण की या टाईम मॅनेजमेंट टेक्निक खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. तर ह्या समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहिली जी टाईम मॅनेजमेंट टेक्निक आहे ती म्हणजे पोमोडोरो टेक्निक. बघा, खूप सिम्पल टेक्निक आहे आणि खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. तर या टेक्निकमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही एक 25 मिनिटाचा टाईम अलोकेट करता तुमच्या कामासाठी. त्यानंतर जेव्हा ही 25 मिनिटं पूर्ण होतील, तुम्ही 5 मिनिटाचा ब्रेक घेता. सो असंच तुम्ही 4 वेळा करता. म्हणजे 25 मिनिटाचं वर्क, 5 मिनिटं ब्रेक, 25 मिनिटाचं वर्क, 5 मिनिटं ब्रेक, असं 4 वेळा केलं की त्यानंतर तुम्ही 15 मिनिटाचा एक लॉंग ब्रेक घेता. तर मित्रांनो, या टाईम मॅनेजमेंट टेक्निकमध्ये होतं काय की जेव्हा तुम्ही 25 मिनिटाचं वर्क ठरवून ठेवलेलं असतं की मला आता 25 मिनिटं काम करायचं आहे, तुमचा माइंड त्या 25 मिनिटासाठी पूर्ण फोकस होऊन जातो, प्रोडक्टिव्ह होऊन जातो. तुम्हाला माहिती आहे की ब्रेक कधी घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, सिनेरिओज काय असतात मोस्टली की आपण बसतो कामाला, आपल्याला माहीत नसतं किती वेळ करायचं आहे. आपण कधी 1 तासही करतो, 2 तासही करतो, कधी 10 मिनिटातच आपल्याला कंटाळा येतो. पण जेव्हा आपण टाईम अलोकेट करतो की मला हे 25 मिनिटं काम करायचं आहे, आपला फोकस राहतो. आपल्याला माहिती आहे की 25 मिनिटानंतर मला एक ब्रेक घ्यायला टाईम भेटणार आहे. सो आपला ब्रेन हे नाही म्हणत की चला आता ब्रेक घेऊ, थोडं सोशल मीडिया बघू, थोडं वेळ इकडे जाऊ. नाही, ते 5 मिनिटं आपल्याला माहिती आहे की आहे माझ्याकडे. मग त्यामुळे हे टाईम मॅनेजमेंट टेक्निक खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. आता प्रश्न असा असेल की फक्त 25 मिनिटच का करायचं? तसं नाही आहे. तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. बघा, खूप सारे लोक आजकाल मोस्टली हे जे आपला अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, त्यामुळे मोस्टली 25 मिनिटच करू शकता. सो त्यासाठी 25 मिनिटं सांगितले. आणि हे काही फॉर्म्युला नाही की 25 मिनिटच करा. तुम्हाला वाटलं तुम्ही 30 मिनिटं ठेवा, तुम्हाला वाटलं तुम्ही 35 मिनिटं ठेवा, 40 मिनिटं ठेवा. पण मी रिकमेंड करतो की 45 मिनिटापेक्षा जास्त ठेवू नका. कारण की आपल्या बॉडीला मुवमेंटची गरज असते आणि जर आपण मुवमेंट केली नाही तर मग आपला फोकस ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतो, प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागते. सो त्यासाठी 25 मिनिटं, 5 मिनिटं ब्रेक, 25 मिनिटं, 5 मिनिटं ब्रेक आणि शेवटी 15 मिनिटाचा एक लॉंग ब्रेक. आता या 5 मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही वॉक करा, तुम्ही म्युझिक ऐका, अशा गोष्टी करा ज्याने की तुमचा माइंड रिफ्रेश होईल. आणि असं जेव्हा करताना तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये आपली जी मेमरी असते तिला रिफ्रेश व्हायला टाईम भेटतो. जसं कम्प्युटरची मेमरी आपण रिफ्रेश करतो ना कायम, तसं आपल्या ब्रेनला टाईम भेटतो. तर आता मित्रांनो, दुसरी जी टाईम मॅनेजमेंट टेक्निक आहे ती म्हणजे टाईम ब्लॉकिंग टेक्निक. खूप इंटरेस्टिंग टेक्निक आहे. यामुळे प्रोडक्टिव्हिटी आणि फोकस खूप जास्त वाढतो आणि टाईम जास्त मॅनेज होऊन जातो आपला. बघा, टाईम ब्लॉकिंग काय म्हणते, याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे टाईम ब्लॉक करणं. म्हणजे तुमचा दिवसातला जो काही टाईम आहे, तुम्हाला त्यामध्ये कोणत्या वेळेत कोणतं काम करायचं हे तुम्ही ब्लॉक करतात, तो टाईम तुम्ही ब्लॉक करतात. एक सिम्पल एक्झाम्पल देतो, मी टाईम ब्लॉकिंग कसं यूज करतो. बघा, मला काय काय करायचं असतं, स्क्रिप्ट लिहायचे असतात, एडिटिंग करायची असते, व्हिडिओसाठी आयडियाज शोधायचे असतात, व्हिडिओचे SEOज करायचे असतात. सो हे सगळ्या गोष्टी करायच्या असतात. बट आता एवढ्या गोष्टी करणं, त्यानंतर परत सोशल मीडियावर थोडा टाईम स्पेंड करावा लागतो, कारण की समजून घ्यावं लागतं ट्रेंड्स काय चालू आहे, काय लोक कोणतं काय करतायत. सो हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप जास्त अवघड होऊन जातं. पण त्यासाठी मी टाईम ब्लॉकिंग टेक्निक यूज करतो. की फॉर एक्झाम्पल, मला जर व्हिडिओ शूट करायचा आहे, सो आत्ताचा जो टाईम आहे तो बेसिकली आहे 10 वाजेपासून. मग माझा टाईम फिक्स झालेला आहे की 9:30 ते 11-12 या वेळेमध्ये मी व्हिडिओ शूट करणार. त्यानंतर 12 ते 1 किंवा 2 मी व्हिडिओ एडिट करणार. त्यानंतर जेव्हा 5 वाजता, कारण की दुपारी माझी प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त कमी असते हे मी समजून घेतलं आहे. त्यानंतर 4 वाजता मी स्क्रिप्ट्स लिहिणार. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता थोडंसं सोशल मीडिया बघणार, जेणेकरून मला समजेल की ट्रेंड्स काय चालू आहे. सो या प्रकारे टाईम ब्लॉक केलेला आहे मी. सो टाईम ब्लॉकिंगचा एक खूप जास्त मोठा जो फायदा आहे तो म्हणजे सोशल मीडिया ॲडिक्शन ब्रेक करण्यासाठी. बघा, आपण काय करतो, जेव्हा आपण टाईम मॅनेजमेंट टेक्निक्स ऐकतो ना, आपण फक्त पॉझिटिव्ह गोष्टींना टाईम देतो की मला रीडिंग करायची, मी त्यासाठी टाईम दिला, मला एक्सरसाइज करायची, मी त्यासाठी टाईम दिला. पण ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहे, म्हणजे ॲक्च्युली ज्या तुमच्या ग्रोथ होण्यापासून तुम्हाला थांबवतात, त्याला आपण नेगेटिव्ह म्हणतोय, त्या गोष्टींना सुद्धा आपण टाईम देणं गरजेचं आहे. कारण की ब्रेनमध्ये त्याच गोष्टी खूप जास्त येत राहतात की चल आता सोशल मीडिया बघू, चल आत्ता बघू, थोडंसं लाईक केलं आहे का कोणी बघू, कोणी फ्रेंड रिक्वेस्ट टाकली का बघू. हे कधी येतं, जेव्हा आपल्याला माहीतच नाही आहे की ती गोष्ट आपल्याला कधी करायची आहे. सो त्यासाठी त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही टाईम ब्लॉकिंग यूज करू शकता. म्हणजे ठरवून ठेवा की जसं मी ठरवलं की 7 नंतर मी सोशल मीडिया बघेल, ते पण 15-20 मिनिटासाठी, त्याला पण टाईम ब्लॉकर टाकून ठेवले.
मग 15-20 मिनटंच बघू शकतो. मला माहिती आहे की 7 वाजता मी सोशल मीडिया बघू शकतो. सो दिवसभरात मला विचार येत नाही की मला सोशल मीडियावर जायचं, काही गरजच नाही आहे माझ्याकडे टाईम, मला माहिती आहे कधी करणार आहे. सो बघा मित्रांनो, पहिली आणि दुसरी टाईम मॅनेजमेंट टेक्निक तुम्ही एकाच सोबत यूज करू शकता. म्हणजे जी दुसरी सांगितली टाईम ब्लॉकिंग, ती तुम्ही पहिल्यांदा यूज करा की टाईम ब्लॉक करा. मला ह्या वेळेत अभ्यास करायचा आहे, मला ह्या वेळेत वर्कआउट करायचं आहे, मला ह्या वेळेत ह्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे, मला ह्या वेळेत मला बिझनेसवर काम करायचं आहे. सो जेव्हा असं तुम्ही ठरवशाल त्यानंतर पोमोडोरो टेक्निक वापरा. समजा ठरवलं की 1 वाजता मला आता अभ्यास करायचा आहे, मग 1 वाजता परत 25 मिनटाचा एक पोमोडोरो टेक्निक वापरून तुम्ही एक ब्लॉक डिसाईड करू शकता. 25 मिनटं अभ्यास केला, 5 मिनटं ब्रेक घेतला, परत 25 मिनटं केला, 5 मिनटं ब्रेक घेतला. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा टाईम पूर्णपणे मॅनेज कराल, फोकस वाढवाल, प्रोडक्टिव्हिटी वाढवाल. तर यापैकी तुम्ही कोणती टाईम मॅनेजमेंट टेक्निक कधी यूज केली आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काही एक्स्ट्रा टाईम मॅनेजमेंट टेक्निक असतील त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.